नमस्कार मित्रांनो, GM स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो अनुभव आपल्याला आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सूरज यांनी पाठवला आहे. नमस्कार, माझं नाव सूरज. मी त्यावेळी कॉलेज करता मित्रांसोबत वेल्डिंगचे पण काम करत होतो. तेवढाच कॉलेजचा खर्च निघत असे. गावापासून खूप दूर नागपूरमध्ये राहत होतो. शनिवार आणि रविवार मी पवनसोबत कामाला जात होतो. पवन हा स्वतः कंत्राटदार होता. त्याच्याकडे 6 ते 7 माणसे कामाला होती. पवन आणि मी नागपूरमध्ये एकाच खोलीत राहत होतो. आम्ही दोघेही एकाच गावातले. पवन हा गावाकडे पण वेल्डिंगचे कामे करायचा. त्याच्या चांगल्या कामामुळे त्याला खूप कामे मिळत होती आणि मी सुद्धा आठवड्यातले 2-3 दिवस त्याला देत होतो. त्यामुळे माझी पण आर्थिक टंचाई दूर व्हायची. पण हे काय जास्त काळ चाललं नाही. त्याला कारण ठरलं पवनला मिळालेलं ते मोठं काम. नागपूरपासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावामध्ये एक मोठं सरकारी हॉस्पिटलचं कंत्राट पवनला मिळालं. तो पण खुश होता आणि मी पण, कारण भरपूर मोठं काम असल्यानं पैसाही जास्त मिळणार होता. पवनचं हे पहिलंच इतकं मोठं काम होतं. पण हे काम असा एक भयानक अनुभव देईल याची त्यावेळी कल्पनाच केली नव्हती. काम सुरू करायचं होतं. पवन आणि मी 7 कामगारांच्या सोबत गावात पोचलो. तिथे एक माणूस आम्हाला घेण्यासाठी आला. तिथून रुग्णालय जवळच असल्यामुळे आम्ही तिथे लवकर पोचलो. दिवसभर दवाखाना चालू राहायचा, त्यामुळे आम्हाला रात्री काम करायचं होतं. आम्ही आजच रात्रीपासून काम सुरू करणार होतो. संध्याकाळ होईपर्यंत आम्ही त्या गावामध्ये थोडा फेरफटका मारला. सुंदर निसर्गाची देणगी असलेलं गाव होतं ते. कधी संध्याकाळ झाली समजलंच नाही. आम्ही जवळच्या एका खानावळमध्ये जेवण केलं आणि दवाखान्यात दाखल झालो. ती रात्र आमच्यासाठी एक काळ रात्र ठरणार होती. त्यावेळी याची आम्हाला भनकसुद्धा लागली नाही. 9:30च्या दरम्यान कामाला सुरुवात केली. पवनने आम्हाला प्रत्येकाचं काम वाटून दिलं. त्यानुसार आम्ही कामाला लागलो. रात्री 1च्या दरम्यान आम्ही थोडा आराम करायचं ठरवलं. मी थोडा बाहेर पडण्यासाठी गेटवर आलो, तर गेटवरचा सिक्युरिटी झोपलेला दिसला. पण तो डोळे मोठे करून माझ्याकडंच बघतोय असं मला वाटत होतं. मी खात्री करण्यासाठी थोडं त्याच्याजवळ गेलो, तर तो झोपलेला होता. डोळे पण झाकलेले होते. थोडा काळजाचा ठोका चुकला होता त्यावेळी. थोडं गेटच्या बाहेर नजर फिरवली तर गावात एकदम चिर्र शांतता होती. लांबपर्यंत कोणी दिसत नव्हतं. आम्ही शहरी भागात राहत असल्यामुळे एवढ्या शांततेची कानाला सवय नव्हती. लांब कुठेतरी कुंत्रे भुंकत होते. मी पुन्हा त्या सिक्युरिटीच्या दिशेने नजर फिरवली. यावेळी मात्र तो नक्कीच माझ्याकडे बघत होता. मी थोडा घाबरून त्याच्याकडे बघितलं तर तो मला बोलला, "ए दादा, बाहेर कशाला आला रे? आताच थांब." "नाही, थोडं म्हणलं चहा पाण्यासाठी हॉटेल बघत होतो," मी म्हणालो. तो हसून, "अरे, या वेळेला चहा नाही मिळत इथं. सकाळी 6 वाजता मिळेल. आता आज जा बघू. जंगल आहे आजूबाजूला. जनावर येतात इथं. जा." मी आज दवाखान्यात जाण्याचं ठरवलं. आत गेलो, पण पवनचा बोलण्याचा आवाज खालपर्यंत येत होता. पण तो तर मराठीत बोलत होता. तो त्याच्या कामगारांना काहीतरी सांगत होता. पण ते कामगार सगळे बिहारचे होते. त्यांना मराठी समजत नव्हतं. मी वरच्या मजल्यावर पोचलो तर सगळ्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली होती. पवनसुद्धा त्याच्या कामात गुंग झालेला होता. मी त्याच्याजवळ गेलो आणि बोललो, "आता मगाशी काय बोलत होता रे तू?" पवन बोलला, "नाही रे, का?" मी म्हणालो, "नाही, खाली आवाज येत होता तुझा. काहीतरी तू सांगत होता यांना. मराठीत बोलत होता तू यांच्याशी, म्हणून विचारतोय." यावर पवन थोडा हसून बोलला, "अरे, या बिहारी लोकांना मराठी नाही समजत. मी मराठीत का बोलू?" मी थोडं रागातच बोललो, "मग मला खाली आवाज कोणाचा येत होता? तुला हीच वेळ मिळाली का मस्ती करायची? वेल्डिंगचे होल्डर मला देऊन चल कामाला लाग." पवनही थोडा आवाज वाढवतच म्हणाला. मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. पण रात्री 2:45च्या सुमारास दवाखान्यातली लाईट गेली
आणि इन्व्हर्टर असूनसुद्धा पूर्ण अंधार झाला. मी खूप घाबरलो आणि मोबाईल बाहेर काढून टॉर्च लावला आणि मला समोर एकदम त्या वॉचमॅनचा चेहरा दिसला. मी एकदम घाबरलो आणि त्याला ओरडलो, काय येडेपणा आहे हा? तर तो बोलला, अरे बाळा, तू अजून खालीच आहेस का? काम करण्यासाठी आलास की फिरण्यासाठी? आणि इकडे तिकडे बघितलं तर मी खरंच तळमजल्यावरच होतो आणि आमचं काम पहिल्या मजल्यावर चालू होतं. मग मी तर मगाशी वर चढलो होतो आणि पवनसोबत बोललो पण होतो. काय होतंय माझ्यासोबत काहीच समजत नव्हतं. झोप पण लागल्यासारखी झाली. मी घाबरत घाईने वरचा मजला गाठला. तिथे सगळे एकत्र बसले होते. मी पवनजवळ गेलो आणि त्याला विचारलं, तू खाली आला होतास का? पवन, नाही रे, पण तू कशाला गेला होता एकटा? पवन, इथं काहीतरी गडबड आहे राव. मला विचित्र भास होत आहे की सत्य हेच मला समजत नाही आहे. पवन माझ्याकडे बघून म्हणाला, झोप लागली असेल रे तुला. सांगता येत नाही. पण माझं वाक्य पूर्ण होतं न होतंच तोच पवन म्हणाला, यांच्या इन्व्हर्टरचा पण बॅकअप संपलाय. फोन केला होता मी त्या माणसाला. तोपर्यंत लाईट येत नाही तोपर्यंत वर हवेशीर झोपू. मच्छर पण चावत आहेत. एवढं बोलून आम्ही वर निघालो. 3 मजली दवाखाना होता तो. सगळीकडे अंधार पसरला होता. आम्ही मोबाईलच्या उजेडात जिन्याने वर जात असताना 3ऱ्या मजल्यावर पोचताच त्या मजल्यावर लांबून कोपऱ्यातून कोणीतरी कंदील घेऊन आमच्याकडे येताना मला दिसलं. मी ओरडून विचारलं, कोण आहात तुम्ही? तर सगळे जागेवर थांबले आणि त्या दिशेने बघायला लागले. तर तो कंदीलवाला म्हणाला, कोण आहात तुम्ही आणि वर कशाला आलात? आमच्या सर्वांचे चेहरे प्रश्नचिन्हासारखे झाले. पवन बोलला, आम्ही वेल्डर आहोत आणि लाईट नाही म्हणून वर चाललोय झोपायला. त्यावर तो बोलला, इथं झोपू नका. वर तर अजिबात झोपू नका. वर खूप सामान पडलेलं आहे. इकडं या, इथं झोपा. असं बोलून तो एका रूममध्ये घुसला. आम्ही हळूहळू एकमेकांकडे बघत तो ज्या रूममध्ये घुसला त्या दिशेने चाललो. जवळ गेल्यावर आमच्याच डोळ्यावर विश्वास बसला नाही. त्या खोलीला भले मोठे कुलूप लावलेलं होतं. आता मात्र आम्ही घाबरलो आणि खाली धावण्यासाठी आम्ही जिन्याच्या दिशेने धावलो. अंधारात कसं बसं पळण्याचा प्रयत्न करू लागलो, पण आम्ही जिन्यापर्यंत काही लवकर पोचलोच नाही. परत मागे फिरलो, पण आम्हाला जिना काय भेटत नव्हता. आम्ही पूर्ण घामाघूम झालो. तिथे समोर एक खोलीचा दरवाजा उघडा दिसला. त्या खोलीतून कुठला मार्ग भेटतोय का म्हणून आत गेलो. आत बघतो तर आमचा भीतीने प्रचंड थरकाप उडाला, कारण आमच्या पुढे तोच कंदीलवाला माणूस होता, पण त्याचा चेहरा विरुद्ध बाजूला होता आणि त्याच्या समोर बेडवर कोणीतरी झोपलेलं होतं. कोणीतरी डॉक्टर कुठल्या तरी रुग्णाचा इलाज करत आहे असं ते दृश्य होतं. आम्ही स्तब्ध आमच्या जागेवर त्याच्याकडे बघत उभी राहिलो. आमच्यात काही बोलण्याचं अवसानच राहिलं नाही. आमच्यातले काही हळूहळू मागे सरकून बाहेर जाण्याच्या प्रयत्नात होते. काही क्षणातच तो माणूस बोलला, मोबाईलचा उजेड बंद करा. मला आणि रुग्णांना उजेड सहन होत नाही. त्याच्या अशा बोलण्याने आमची खात्री पटली की आम्ही भयानक अशा ठिकाणी फसलो आहोत. तरी मी हिंमत करून विचारले, कोण आहात आपण आणि इथे अंधारात काय करत आहात? पण माझ्या या प्रश्नाचं उत्तर त्याने दिलंच नाही. थोड्याच वेळाने तोच बोलला, तुम्ही इथेच झोपा. मला अजून भरपूर रुग्ण बघायचे आहेत. असे बोलून तो आमच्याकडे न बघता पुढे निघून गेला. तो बाजूला गेल्यामुळे आम्हाला बेडवरील माणूस पूर्ण दिसला आणि ते दृश्य बघून आमच्यातला एक जण भीतीने जोरात ओरडला, कारण ते मृत व्यक्तीचं कुरतडून टाकलेलं शरीर होतं. त्याचा काही भाग होता आणि काही भाग गायब होता. आम्ही आमच्या मोबाईलचा उजेड पूर्ण त्या खोलीत फिरवला. बघतो तर पूर्ण खोली मृत शरीराने भरून होती आणि अचानक आम्हाला दुर्गंध येऊ लागला. आमच्यातला एक ते दृश्य बघून भयान रडू लागला, पण सगळ्यांनी धीर सोडून चालणार नव्हतं. पवन आणि मी खूप घाबरलेल्या स्थितीत होतो. तरी हिंमत दाखवावी लागणार आणि इथून बाहेर पडावे लागणार होते. पहिले या खोलीतून बाहेर पडणे गरजेचं होतं. म्हणून आम्ही हळूहळू पाय टाकत त्या खोलीच्या बाहेर पडू लागलो. आम्ही कसेबसे खोलीच्या बाहेर पडलो आणि पुन्हा जिन्याकडे वळालो. लांबपर्यंत जिना दिसत नव्हता. तरी हळूहळू आम्ही एका दिशेने चालत राहिलो. काही वेळाने मागून
कोणाच्या तरी जोरात पळण्याचा आवाज कानावर पडू लागला. तो पायांचा आवाज जवळजवळ येत होता, पण आम्ही मागे बघण्याची हिंमत केली नाही. सरळ चालत राहिलो. आम्ही सगळे प्रचंड घाबरलेल्या मनस्थितीत होतो. काही वेळेच्या भयान शांततेनंतर माझ्या मोबाईलच्या उजेडसमोर एक भयानक विद्रूप चेहरा अचानक आला आणि कर्कश आवाजात बोलला, "उजेड नको, उजेड बंद कर." आणि त्यानं माझा मोबाईल हातात धरून फेकून दिला. आणि अशा परिस्थितीत आमची जी अवस्था व्हायची ती झाली आणि आम्ही पुन्हा इकडे तिकडे सैरावैरा पळू लागलो. कोण कुठे पळत होता काहीच ताळमेळ लागला नाही. मोबाईल फेकल्याने पूर्ण अंधार डोळ्यासमोर होता आणि आमच्याच पायाचा आवाज कानावर पडत होता. थोड्या वेळाने मी एका जागेवर कोपऱ्यात बसण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी तोच प्रयत्न केला असावा, कारण पूर्ण शांतता पसरली होती. कोणाच्याही पायाचा आवाज येत नव्हता. मी पवनला हाक मारण्याचा प्रयत्न केला. थरथरत मी त्याला हाक मारली, पण मला काहीच उत्तर मिळालं नाही. मी पुन्हा रडक्या आवाजात पवनला हाक मारली, तरी पवनची साथ काही मिळाली नाही. आता मात्र पायाखालची जमीन सरकली. शांत बसणे एवढाच एक पर्याय उरला होता. बराच वेळ मी शांत कोपऱ्यात बसून राहिलो. थोड्या वेळाने तीव्र श्वास घेतल्याचा आवाज कानावर पडू लागला आणि तोच आवाज माझ्या जवळजवळ येत होता. तो पुरुषी आवाज होता. एकदम भयानक कणल्यासारखा आवाज होता तो. तो आवाज एकदम कानाजवळ आला. आता बाकी माझ्यात जीव असून नसल्यागत झालं. तरी मी शांत बसण्याचा प्रयत्न केला आणि अचानक माझ्या डोक्यावरून कोणीतरी एकदम खरबुडा हात फिरवला. मी मोठ्याने किंचाळत उठून कुठेही पळू लागलो. त्या धावपळीत कुठल्या तरी लाकडी वस्तूला माझा पाय लागला आणि मी जोरात खाली पडलो. डोक्याला मार लागल्यामुळे मला सूज राहिली नाही. काही वेळाने माझ्या तोंडावर कोणीतरी पाणी टाकत आहे असं जाणवलं. डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आणि समोर बघतो तर पवन, त्याच्याही डोक्याला मार लागलेला. मी ताडकन उठून इकडे तिकडे बघितलं. जिवंत असल्याची खात्री केली. दिवस उजाडला होता, पण त्या दवाखान्यात कोणीही नव्हतं आमच्या व्यतिरिक्त. आजूबाजूला सगळे आमचेच कामगार होते. सगळे सुखरूप बघून बरं वाटलं, पण घडलेल्या प्रकारामुळे आम्ही आमचा पसारा भरला आणि कोणालाही काही न बोलता तिथून पळ काढला. आम्ही सगळे इतक्या घाबरलेल्या अवस्थेत होतो की नागपूरमध्ये येईपर्यंत आम्ही एकमेकांसोबत बोललोच नाही आणि आम्ही आमच्या रूमवर पोचलो. आज मी माझ्या घरीच आहे आणि पवन त्याच्या घरी. आज पण आम्ही त्या घडलेल्या गोष्टीची चर्चा करत नाही. तो दवाखाना बंद केलाय आणि पर्यायी इमारत दुसरीकडे बांधण्यात आली असं एका मित्राकडून समजलं. पण काही असो, अजून बरंच काही या जगात आहे जे आपल्या विचारांच्या पलीकडे आहे. प्रत्येकाला तो अनुभव येत नाही, पण ते सत्य आहे. कोणी विश्वास ठेवो ना ठेवो, माझा मात्र पूर्ण विश्वास आहे. तर मित्रांनो, हा माझा भयानक अनुभव तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया अजून एका नवीन अनुभव.